नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकावरील आकृतीवर आधारित प्रश्नमालिका. या भागामध्ये प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामधील आकृतीवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील याची माहिती घेऊया. पहिला प्रश्न, खालील आकृती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, हे विभाजन ज्या सजीवात घडते त्याचे नाव लिहा. दुसरा, घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार कोणता? तिसरा प्रश्न, या प्रजननाचे आणखी 2 प्रकार सांगा. अशा रीतीनं या आकृतीवरती 3 गुणांचा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीमधील सजीव हा पॅरामेशियम आहे आणि या पॅरामेशियममध्ये प्रजनन कशा पद्धतीने होतं ते दाखवलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हा जो प्रजननाचा प्रकार आहे हा आडवे द्विविभाजन असा आहे, म्हणजे हा द्विविभाजनाचा प्रकार आहे. या प्रजननाचे 2 प्रकार आहेत, एक आडवे विभाजन आणि दुसरा उभे विभाजन. त्याचप्रमाणे बहुविभाजन हाही एक प्रकार आपल्याला आढळून येतो. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीमधील घडणाऱ्या प्रजननासंदर्भात प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, या प्रक्रियेत सर्वप्रथम कोणत्या अंगकाचे विभाजन होते? या प्रक्रियेत किती अमिबा तयार होतात? या प्रश्नाची आपण उत्तरे पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रक्रियेत केंद्रक या अंगकाचे सर्वप्रथम विभाजन होते. यानंतर अमिबामध्ये असणाऱ्या पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि या प्रक्रियेत 2 नवजात अमिबा तयार होतात. हा प्रजननाचा द्विविभाजन हा प्रकार आहे. तिसरा प्रश्न, आकृती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, आकृतीमधील सजीवांची नावे लिहा. दुसरा प्रश्न, त्यांच्यात घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार कोणता? आणि तिसरा प्रश्न, त्यांच्यात घडणाऱ्या प्रजननातील फरक स्पष्ट करा. हा 3 गुणांचा प्रश्न तयार केलेला आहे. यांची उत्तरे आहेत, आकृतीमधील सजीवांची नावे. डावीकडील आकृती ही हायड्राची आहे, तर उजवीकडील आकृती ही किण्वची आहे. हायड्रामध्ये मुकुलायन या पद्धतीने प्रजनन घडून येत आहे, तर किण्वामध्ये कलिकायन या पद्धतीने प्रजनन घडून येत आहे. या प्रजननातील प्रमुख फरक आहे, मुकुलायन हा बहुपेशीय सजीवामध्ये घडणारा प्रजननाचा प्रकार आहे, तर कलिकायन हा एकपेशीय सजीवामधील प्रजननाचा प्रकार आहे. चौथा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचं निरीक्षण करा आणि त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. पहिला, घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार कोणता आहे? दुसरा प्रश्न, अमिबामध्ये हे विभाजन कोणत्या परिस्थितीत घडते? तिसरा प्रश्न, अमिबाने स्वतःभोवती तयार केलेल्या आवरणाचे नाव कोणते? उत्तरे पाहूया. अमिबामध्ये घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार हा बहुविभाजन आहे. अमिबामध्ये हे विभाजन तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अपुरे अन्न किंवा पाणी यांची कमतरता ज्यावेळी निर्माण होते, म्हणजेच प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी अमिबा हा प्रजननाचा हा प्रकार निवडतो. या प्रकारामध्ये अमिबा स्वतःभोवती पुटी नावाचं आवरण तयार करतो आणि या आवरणामध्ये अमिबाची बहुविभाजन ही प्रक्रिया घडून येते आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या अमिबाभोवती असणारे पुटी आवरण हे फुटते आणि नवजात अमिबा हे बाहेर पडतात. प्रश्न 5वा, खालील आकृतीमधील प्रजननाचा प्रकार कोणता? हा प्रकार कोणत्या सजीवात घडून येतो? उत्तर आहे, आकृतीमधील हा सजीव म्हणजे स्पायरोगायरा आहे आणि या स्पायरोगायरामध्ये खंडीभवन हा प्रकार घडून येतो. खंडीभवनामध्ये एका स्पायरोगायराच्या तंतूचे 2 खंडामध्ये रूपांतर होते आणि हे दोन्ही खंड हे नवीन 2 सजीव म्हणून जगू लागतात.
6वा प्रश्न. खालील आकृती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, फुलाचे सर्वात बाहेरील मंडल कोणते? दुसरा, फुलामधील पुमंगाच्या भागाची नावे कोणती? तिसरा, फुलामधील जायांगाच्या भागाची नावे कोणती? उत्तरे पाहू आपण. फुलाचे सर्वात बाहेरील मंडल म्हणजे निदलपुंज आहे. फुलामधील हे पुमंग असून फुलामधील पुमंगाचा हा भाग म्हणजे परागकोश आहे आणि हा भाग म्हणजे वृंत आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, फुलामधील मध्यभागी असणारा जो काही घटक आहे त्याचं नाव जायांग आहे. जायांगाचा हा भाग म्हणजे कुक्षी, हा भाग कुक्षी वृंत आणि हा भाग अंडाशय असा आहे. प्रश्न 7वा. खालील आकृती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमधील ए आणि बी या भागांची नावे लिहा. दुसरा प्रश्न, युग्मनज कसा तयार होतो? तिसरा प्रश्न, या प्रक्रियेला द्विफलन का म्हणतात? या 3 प्रश्नांची उत्तर आपण पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, आकृतीमधील ए भागाचे नाव अंडपेशी असे आहे आणि बी भागाचे नाव ध्रुवीय केंद्रक असं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, परागनलिकेतील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्मनज तयार होतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, युग्मनज कसा तयार होतो? युग्मनज तयार होताना परागनलिकेमध्ये असणारा एक पुयुग्मक आणि अंडपेशी यांचा एकमेकाशी संयोग होतो आणि युग्मज तयार होतो. तिसरा प्रश्न आहे, द्विफलन म्हणजे काय? म्हणजेच परागनलिकेतील 2 पुयुग्मकापैकी एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि दुसरा पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्राशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक सहभागी होतात, म्हणून या प्रक्रियेला द्विफलन असं म्हटलं जातं. प्रश्न 8वा. आकृतीमधील मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील ए, बी, सी आणि डी या भागांची नावे लिहा. उत्तर आहेत, ए भागाचं नाव शुक्राशय आहे, बी भागाचं नाव शुक्रवाहिनी आहे, सी भागाचं नाव अधिवृषण आहे, तर डी भागाचं नाव हे वृषण आहे. प्रश्न 9वा. आकृतीमधील मानवी स्त्री प्रजनन संस्थेतील ए, बी, सी आणि डी या भागांची नावे लिहा. उत्तर आहे, ए भागाचं नाव अंडवाहिनी, बी भागाचं नाव अंडाशय, सी भागाचं नाव गर्भाशय आणि डी भागाचं नाव योनी असं आहे. अशा रीतीनं 2 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाते. प्रश्न 10वा. खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न आहे, वरील आकृती काय दर्शवते? मानवी शरीरातील कोणत्या अवयवांचा सहभाग या प्रक्रियेत असतो? तिसरा प्रश्न आहे, या प्रक्रियेत कोणकोणती संप्रेरके भाग घेतात? आणि चौथा प्रश्न आहे, हे बदल पुन्हा पुन्हा किती दिवसांनी घडत असतात? उत्तर आहे, आकृतीमध्ये आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा याला मासिक पाळी म्हणतात, ही प्रक्रिया दर्शवली आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, स्त्री प्रजनन संस्थेतील योनी, अंडाशय आणि गर्भाशय अशा अवयवांचा या ऋतुचक्रामध्ये समावेश असतो. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रक्रियेत पुटिका ग्रंथी, लुटिनायझिंग, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ही 4 संप्रेरके भाग घेतात. आणि चौथा प्रश्न आहे, हे आर्तव चक्र म्हणजेच हे बदल पुन्हा पुन्हा 28 ते 30 दिवसांनी घडत असतात. प्रश्न 11वा. याच आकृतीवरती वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न आहे, आर्तव चक्राचे नियंत्रण कोणत्या 4 संप्रेरकाद्वारे नियंत्रित केले जाते? विकसनशील पुटिका कोणते संप्रेरक स्त्रवते? तिसरा प्रश्न, पित्तपिंड कोणती संप्रेरके स्त्रवतात? उत्तर आहे, आर्तव चक्राचे नियंत्रण पुटिका ग्रंथी, ल्युटिनायझिंग, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या 4 संप्रेरकाद्वारे नियंत्रण होत असते. विकसनशील पुटिका इस्ट्रोजन नावाचे संप्रेरक स्त्रवते. पित्तपिंड संप्रेरक प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक
स्त्रवत असते. प्रश्न 12वा. आकृतीत दाखवलेल्या अलैंगिक प्रजननाचा प्रकार लिहा. उत्तर आहे कलिकायन. प्रश्न 13वा. आकृतीमधील प्राण्याचे नाव ओळखा आणि प्रजननाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे प्राण्याचे नाव आहे प्लॅनेरिया. तर या प्लॅनेरियामध्ये पुनर्जनन ही प्रक्रिया घडून येते. प्रश्न 14वा. खालील आकृतीमध्ये दाखवलेल्या म्युकरची बीजाणुनिर्मिती होताना कवकजाल कसे तयार होते? मार्च 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे म्युकरमध्ये बीजाणुधानी असतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ही बीजाणुधानी फुटते आणि त्यामधील बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. सुरुवातीला या कवकजालाचा रंग हा पांढरा असतो. प्रश्न 15वा. खालील छायाचित्रात मुली या द्वियुग्मजी प्रकारच्या जुळ्या आहेत. तर पहिला प्रश्न, त्यांची निर्मिती होताना किती अंडपेशींचा सहभाग असला पाहिजे? या प्रकारच्या अपत्यामध्ये जनुकीयदृष्ट्या किंवा लैंगिकदृष्ट्या कोणती समानता किंवा भिन्नता आढळून येते? उत्तर आहे या जुळ्यांच्या निर्मितीत 2 अंडपेशींचा सहभाग असतो. ज्यावेळी अशा प्रकारची ज्यावेळी अपत्ये निर्माण होतात ती जनुकीयदृष्ट्या वेगवेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळे असतात. प्रश्न 16वा. आकृतीमधील प्रजनन तंत्र कोणते आहे? ते कोणत्या परिस्थितीत घडवून आणले जाते? आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे प्रजनन तंत्र ओळखता आलं पाहिजे. उत्तर आहे आकृतीमधील प्रजनन तंत्र काचनलिकेतील फलन असं आहे. हे तंत्र शुक्रपेशींचे अल्प प्रमाण तसेच शुक्रपेशींना अंडनलिकेत प्रवेश करण्यात अडथळे जर होत असतील तर काचनलिकेतील फलन या तंत्राचा वापर केला जातो. अशा रीतीने सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामधील आपण या 16 प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.